तर मित्रांनो नमस्कार, फूड विथ अमोल सडकरच्या एका नवीन एपिसोडमध्ये तुम्हा सर्व खवयांचं सर स्वागत आहे। मित्रांनो आता आपण आलो आहोत पुष्पराज चौकामध्ये। इथं तुम्ही बघू शकत असाल समोर दिलीप टायरचा जो चौक आहे, पुष्पराज चौक जो आहे तिथं दिलीप टायरच्या शेजारीच एक नवीन हॉटेल तयार झालेलं आहे अल मस्क नावाचं। तर स्पेशली नॉनव्हेजसाठी हे हॉटेल फेमस आहे आणि कबाब आणि स्टार्टर्स देखील खूप छान पद्धतीने इथं मिळतात। तसंच मित्रांनो इथं जे काही पदार्थ आहेत त्याची क्वांटिटी देखील खूप छान पद्धतीने मिळते। तर आता आपण इथं कुठल्या रेसिपी होतात ते बघणार आहोत। स्पेशली बिर्याणी कशी केली जाते इथली ती बघणार आहोत, कारण बिर्याणी खूपच फेमस आहे इथली। तर आपण बिर्याणीची रेसिपी बघणार आहोत, ओनरशी गप्पा देखील मारणार आहोत, तसे जे काही फूड लवर्स इथे येतील तर त्यांचे देखील रिव्ह्यूज घेणार आहोत। चला तर मग। तर ह्या भांड्यामध्ये बिर्याणीच्या स्पेशल भांड्यामध्ये तेल घेतलेलं आहे, समोर बघू शकता तुम्ही। तेल घेतल्यानंतर हा कांदा टाकलेला आहे, आता खडे मसाले टाकले जातात, समोर बघू शकता तुम्ही। खडे मसाले जसं की मित्रांनो काळी मिरी, लवंग आणि दालचिनीचे तुकडे टाकलेले आहेत आणि त्यानंतर आता वेलदोडे टाकलेले आहेत कांद्याबरोबरच आणि ते आता व्यवस्थित भाजून घेतले जाईल। नमस्कार, महाराष्ट्र ग्रुप में आपका स्वागत है। हम अभी 15 दिन हुआ एक नया आउटलेट खोला है, महाराष्ट्र ग्रुप का ऑलमोस्ट होटल है, उसका नाम ऑलमोस्ट फैमिली रेस्टोरेंट है, जो कि हम प्रोवाइड करते वेज और नॉन वेज फूड। सांगली का लोगों की जनता की सेवा के लिए हमारा महाराष्ट्र का जो ग्रुप है, मिर्ची वाले का मिर्ची फूड मॉल और महाराष्ट्र इनिंग, महाराष्ट्र लॉन, उनका तरफ से हम एक सांगली का जनता के सेवा के लिए एक ऑलमोस्ट होटल सांगली में आउटलेट खोला है। आप आइए और सांगली का जनता को स्वागत है हमारा होटल पे। हम आपको वेज नॉन वेज के साथ बेस्ट सर्विस और बेस्ट एम्बियंस प्रोवाइड करते हैं। तर सांगलीत नवीनच एक हॉटेल चालू झालं मित्रांनो अल मस्क नावाचं, आणि चिकन बिर्याणीची रेसिपी तिथली बघतोय आपण। तर व्यवस्थित पूर्ण रेसिपी दाखवायचा प्रयत्न करेन मी। तर आता हे तेजपत्ता टाकलेला आहे आपल्यासमोर। बिर्याणीसाठी आणि नॉनव्हेजसाठी स्पेशली हे हॉटेल मित्रांनो फेमस आहे। पुष्पराज चौकामध्येच हे नवीन हॉटेल तयार झालं आहे, तुम्हाला लोकेशन शेअर करतोच। तर या हॉटेलमध्ये आता आपण आलेलो आहे आणि बिर्याणीची रेसिपी बघतो आहे। समोर आपले मसाले भाजले जातात, मागाशीच मी तुम्हाला काय काय मसाले आहेत ते सांगितले होतं। तर आता व्यवस्थित हे मसाले भाजून घेतल्यानंतर पुढची प्रोसेस आपण बघणार आहोत। तर मित्रांनो आपण हिंदीमध्येच कन्व्हर्सेशन करू, कारण मराठी समजत नाही आहे शेफना। शेफ बाहेरच्या राज्यातले आहेत, त्यामुळं आपण त्यांच्याशी हिंदीमध्येच कम्युनिकेट करणार आहोत। तर ही स्पेशली ये कौन से प्रकार की बिरयानी है? ये दम बिरयानी, अभी दम बिरयानी बनाने वाले हैं। ओके, हे स्पेशली समोर बघू शकता मित्रांनो, हे जे भांडं आहे ते स्पेशली बिर्याणीसाठी वापरलं जातं आणि याची रचना बघू शकता, खूप जाड असं हे असतं भांडं। त्याच्या काठावरून तुम्हाला लक्षात असेल की त्याचा तळ किती जाड असेल, जेणेकरून दम बिर्याणीसाठी बिर्याणी खाली लागू नये यासाठी इतकं जाड असं भांडं घेतलं जातं। बऱ्याच वेळा आपण घरी करताना बघू शकतो की बिर्याणी खाली लागलेली असते, तर ती लागू नये म्हणून ही काळजी घेतली जाते इथं। ह्या रेसिपी ज्या आहेत बिर्याणीच्या वगैरे त्या खूप बारकाव्याने केल्या जातात मित्रांनो। त्यातले जर बारकावे सुटले तर बिर्याणीचा मसाले भात व्हायला वेळ लागत नाही। तर ह्या सगळ्या डिटेल्स आपण आता बघणार आहोत। तर अगदी भांडं कसं घ्यायचं, इथंपासून दही वगैरे कितपत वापरायचं याच्यावरती सगळं टेस्ट अवलंबून असते। तर हे सगळे कुठलीही स्टेप आता मिस होणार नाही या पद्धतीनं आपण दाखवतो आहे। तर अवश्य पूर्ण रेसिपी बघण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला ही ऑथेंटिक बिर्याणी दम बिर्याणी कशी होते ती बघायला मिळेल। तर हे टमाटर, नमक, मीठ आहे, मिरची पावडर, धनिया पावडर, हल्दी पाउडर, जीरे, चिकन किंग मसाला है, जीरा मसाला है, पुदीना है, ये धनिया आहे, टमाटर आणि टोमॅटो घेतलेला आहे। तर हे सगळे मसाले आता हा कुठला मसाला आहे? जावेत्री जायफळ। ओके, तर इथे हे सगळे मसाले मित्रांनो बघू शकता समोर हे घेतलेले आहेत आणि ते आता ह्या मसाल्यात टाकलेले आहेत। तर हे मसाले खूप छान पद्धतीनं एकत्र करून घेतलेले आहेत, शेवटी कोथिंबीर टाकलेली आहे
तर आता जे मसाले टाकले ते मित्रांनो कांदा फ्राय झाल्यानंतर टाकलेत. थोडीशी जावित्रीचा पावडर आता टाकली आपण. आता हे थोडंसं पाणी ॲड करून पुन्हा हे मसाले एकजीव करून घेतले जातील. तर मित्रांनो आता तुम्हाला जे काही मसाले दाखवले ते सगळे कांदा फ्राय झाल्यानंतर यामध्ये टाकलेले आहेत आणि हे मसाले आता तेल सुटेपर्यंत व्यवस्थित भाजून घेतले जातील. तर मसाल्यांचा स्मेल खूप छान येतो. आता सुगंध खूप छान येतो मसाल्यांचा आणि हे व्यवस्थित मंद आचेवरती भाजून घेतले जातील. कुठल्याही प्रकारची गडबड नाही आहे आणि व्यवस्थित शांतपणाने इथं काम चालू आहे. त्या मसाल्यामध्ये हे चिकन टाकून घेतलं जाईल. तर हे चिकन आता ह्या मसाल्याबरोबर एकजीव केलं जाईल आणि व्यवस्थित फ्राय करून घेतलं जाईल. हाँ भैया, कितने सालों से कर रहे हो अभी बिरयानी? 25-30 साल से. अच्छा, और गांव कहाँ का है आपका? बिहार से. ओके. तर मित्रांनो 25-30 वर्षाचा अनुभव आहे दादांना आणि बिहारी पद्धतीनं ही रेसिपी केली जाते समोर आपल्या. अभी चिकन पकने में तो ज़्यादा वक्त नहीं लगेगा ना? 10 मिनट लगेगा. चावल डालना पड़ेगा. क्या अभी हैदराबादी बिरयानी करते हैं या कुछ अलग प्रोसेस है? दम बिरयानी है. ओके. हैदराबाद स्टाइल से होगी या अलग होगी कुछ? हाँ. अच्छा, हैदराबाद स्टाइल से नहीं होगी. अच्छा, दम बिरयानी ये अलग स्टाइल से है. तर हैदराबादी दम बिर्याणी मित्रांनो नाही आहे, पण ही आपण वेगळ्या पद्धतीने केली जाते इथं बिर्याणी. तर आपण समोर बघतो आहे. त्याच्यात आपल्याला जास्त करून मित्रांनो हैदराबादी बिर्याणी बघून सवय आहे. जास्त करून बिर्याणी म्हटली की हैदराबादी. तर ही आता भैया जे आहेत ते रांचीचे आहेत, त्यामुळं ही दम बिर्याणी त्यांच्या पद्धतीनं समोर तयार होते. तर एक नवीन वेगळी रेसिपी आपल्याला बघायला मिळते मित्रांनो बिर्याणीची. हे थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे. हे मसाले आता व्यवस्थित एकजीव झालेत आणि चिकन देखील शिजत आले. आता पुढची प्रोसेस आता आपण बघूयात. समोर बघू शकता मित्रांनो आता हे दही ॲड केलं जाते. बिर्याणी म्हटली की दही आलंच. व्यवस्थित दही सगळ्या मसाल्याला लागलं जाईल अशा पद्धतीनं हलवून घेतलं जाईल आणि हे सगळे जिन्नस, हे सगळे मटेरियल, सगळे जे पदार्थ आहेत ते एकत्र व्यवस्थित फ्राय करून घेतले जाते. हे चिकनचे पीस आता हे चांगले शिजत आलेले आहेत, समोर बघू शकता तुम्ही. आणि मसाल्यांना छानपैकी तेल असं सुटलेलं आहे. पुढची प्रोसेस आता आपण बघूयात. दही टाकलेलं आहे. तर मित्रांनो आता बिर्याणीचा राईस केला जातो आहे. तर समोर बघू शकता आता हे तांदूळ पातेल्यामध्ये टाकलेले आहेत. तर ह्या तांदळामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे. आता वेलदोडे टाकलेले आहेत थोडे. त्यानंतर तेजपत्ता टाकलेला आहे आणि खडा मसालाच टाकलेला आहे. खडा मसाल्यामध्ये मित्रांनो जावित्रीचं फूल, तसंच लवंग, दालचिनी आणि बाकीचे मसाले असतात. तसंच जिरे देखील असतात यामध्ये खडे मसाल्यांमध्ये. आणि हा आता राईस एकजीव करून घेतला जाईल. तर हा 90% शिजवून घेतला जाईल राईस आणि त्यानंतर बिर्याणीमध्ये टाकला जाईल. तर तुम्ही समोर बघू शकता मित्रांनो हे खडे मसाले आता पाण्यावरती तरंगत आहेत आणि त्याचा सगळा स्मेल जो आहे तो, त्याचा जो काही सुगंध आहे तो सगळा त्या राईसला लागतो आणि त्यामुळेच आपल्याला ही चवदार बिर्याणी तयार होते. तर मित्रांनो हा आता तांदूळ शिजवून घेतलेला आहे 90% आणि ह्या रेसिपीमध्ये, या बिर्याणीमध्ये आता टाकला जाईल. हे चिकन आहे. अच्छा, तिकडची मटन बिर्याणी आहे. ओके. तर आता याच्यावरती कलर सोडला जाईल मित्रांनो, समोर बघू शकता तुम्ही. केशरी कलर सोडला जाईल. तसंच सगळ्यात शेवटी तूप जे आहे, देशी घी म्हणजेच तूप जे आहे ते सोडलं जाईल. ही जी आहे ती मटन बिर्याणी मित्रांनो आणि त्यासाठी हे तूप सोडलं जातं. तर आता आपण हे दमसाठी पुढची प्रोसेस, दम बिर्याणीची पुढची प्रोसेस आता आपण बघणार आहोत. तर स्वच्छ पांढरा कापड घेतलेला आहे आणि या दोन्ही पातेल्यांवरती ठेवलं जाईल आता, जेणेकरून वाफ कोणत्याही प्रकारे बाहेर जाणार नाही आणि मसाल्यांचा सुगंध बाहेर जाणार नाही यासाठी काळजी घेतली जाते.
तर समोर बघू शकता ही चिकन बिर्याणीला आणि एक मटन बिर्याणीला झाकण लावून ठेवलेलं आहे आता. तेव्हा कुठल्याही प्रकारे बाहेर जाऊ नये म्हणून हे कापड टाकलं जातं याच्यामध्ये. तर मित्रांनो आता ही 15-20 मिनटासाठी बिर्याणी मंद आचेवरती ठेवली जाईल आणि झाल्यानंतर झाकण उघडताना आपण आता पुढची प्रोसेस बघूयात. नमस्कार, मी इम्रान मुल्ला. आमचं नवीन हॉटेल ओपन झालेलं आहे जे पुष्पराज चौक नियर दिलीप टायरच्या शेजारी अलमस्क नावाने हॉटेल सुरू केलेलं आहे महाराष्ट्र ग्रुपच्या वतीने. तर तरी आमच्या इथे स्पेशल डिश म्हणून बिर्याणी, स्टार्टर्स आणि बरेच काही अवेलेबल आहेत. तर आमचं बोलणं आहे काय, सर्व सांगलीकरांनी नक्कीच आमच्या हॉटेलला व्हिजिट द्यावं, जेवणाचा आस्वाद घ्यावा. तरी माझी नम्र विनंती आहे की सर्व सांगलीकरांनी एकदा आमच्या हॉटेलला व्हिजिट द्यावं. थँक्यू. रोजाली कबाबची रेसिपी बघतोय आपण. चिकन फ्लॅट करून घेतलेलं आहे आणि हे मसाले त्यामध्ये भरले जातात. मसाला कोणता आहे भैया? कीमा है और चीज कीमा चिकन कीमा है, चिकन कीमा आहे. चीज है, धनिया है, इसमें मसाला है, चीज धनिया पण आहे. मसाला है, किचन किंग है, व्हाइट पेपर. ओके. रोजाली कबाब समोर बघतो मित्रांनो आणि त्याचा हा मसाला आहे समोर बघू शकता. कीमा आहे, चीज आहे आणि कोथिंबीर आहे. तर हे त्या पीसमध्ये रोल करून चिकन रोजाली कबाब हे आता रोल करून ठेवले जातात आणि ते नंतर फ्राय करून घेतले जातील. तर रोजाली कबाब आता बेक करून घेतले जातील. ये मसाले में रेड मसाले. ओके. तर हे मसाल्यामध्ये डीप करून हे आता रोजाली कबाब आता भट्टीवरती लावले जातील. तर अशा प्रकारे हा तंदूरवरती ठेवला जातो आणि 5 ते 10 मिनटामध्ये हा तयार होईल. आता थोडंसं बटर लावून घेतलं जाईल. समोर बघू शकता तुम्ही. रेसिपी का पुन्हा 2 मिनटासाठी ठेवलं जाईल आणि पूर्ण रेसिपी तयार होईल. रोजाली मित्रांनो आता हे रोस्ट झालेलं आहे व्यवस्थित. तर चिकन रोस्ट झालेलं आहे आणि दादाने आणलेलं आहे समोर. तर आता हे प्लेटमध्ये वेगळ्या काढून घेतलं जाईल आणि गार्निशिंग केलं जाईल. तर हे खूप छान पद्धतीनं ही प्लेट सजवली जाते. तर हे चिकन रोजाली कबाब खूप छान पद्धतीनं इथं डेकोरेट केलं जाते. हे थोडंसं बटर याच्यावरती टाकलं जाईल आणि सगळ्यात शेवटी चीज टाकलं जाईल याच्यावरती. तर स्टार्टरची खूप मोठी व्हरायटी इथं मित्रांनो बघायला मिळेल तुम्हाला आणि कबाबची देखील खूप छान पद्धतीनं मोठी रेंज आहे इथं. तर चिकन रोजाली कबाब आपल्यासमोर तयार होते. तर ही आता चिकन रोजाली कबाबची डिश आता आपल्यासमोर तयार आहे. व्ह्यू बघू शकता हॉटेलचा मित्रांनो. खूप छान अशी बसायची व्यवस्था आहे इथं आणि नॉनव्हेजसाठी फेमस असणाऱ्या हॉटेलमध्ये आता आपण आलो आहोत. हॉटेल अलमस्कला भेट देतो आहे आणि आताच आपण समोर रेसिपी बघितल्या 2-3. तर स्टार्टर कबाबच्या ज्या रेसिपी होत्या त्या आपण बघितल्यात आणि इथं टेबलला लावलेत आता. तर चिकन रोजाली कबाब त्याची आपण रेसिपी बघितली. ह्या काही ग्रीन चटणीज आहेत आणि इकडं आहे ते चिकन चीज ग्रीन कबाब. तर खूप छान अशी टेबलची मांडणी केलेली आहे मित्रांनो आणि खूप छान असा ॲम्बियन्स इथं क्रिएट केलेला आहे तुम्ही बघू शकता. व्हेज आणि नॉनव्हेज लवर्स दोघांसाठी खूप छान रेसिपी आहेत मित्रांनो इथं. आणि तुम्ही समोर बघू शकता जसं चिकनचे कबाब जे बघितले तसं आता हे पनीरचं कबाब आहे. तर पनीर कबाब आपल्यासमोर तयार आहे आणि त्यासोबत ग्रीन चटणी देखील दिली जाते. तर मित्रांनो अलमस्क हॉटेलला आपण हल्लो आहे आणि तुम्ही समोर बघू शकता फॅमिलीसाठी स्वतंत्र बसायची अशी खूप छान व्यवस्था केलेली आहे आणि खूप छान ॲम्बियन्स क्रिएट केलेला आहे. तर मित्रांनो अवश्य एकदा हॉटेलला नॉनव्हेज लवर जे असतील त्यांनी अवश्य एकदा भेट द्यायला विसरू नका. आज अलमस्क हॉटेलला मी एक व्हिजिट दिलेली आहे आणि खरंच ग्रीन कबाब मी आज ऑर्डर केलेली आहे आणि खरंच खूप भारी आहे, खूप वेगळं टेस्ट आहे. आज पहिल्यांदाच मी ही टेस्ट बघत आहे. सांगलीमध्ये हे नवीन हॉटेल आहे आणि तुम्ही नक्की व्हिजिट द्या. खरंच हा कबाब मी खाऊन असं वेगळं फील झालं आणि मी सांगलीमध्ये कधीच कुठंच असा कबाब खाल्ला नव्हता. खरंच खूप छान आहे. प्रत्येकांना मी विनंती करतो की खरंच एक व्हिजिट द्या आणि तुम्ही त्या गोष्टीचा आस्वाद घ्या.
थँक्यू. माझं नाव आयुब पठाण आहे. आज मी अल मस्क हॉटेलमध्ये बिर्याणी खायला आलेलो आहे आणि जी बिर्याणी खूप चांगली आहे, स्वादिष्ट आहे आणि स्टार्टरमध्ये पण खूप चांगले प्रकार आहेत. ग्रीन कबाब आहे आणि रेड कबाब आहे. दोन्हीची टेस्ट खूप चांगली आहे. मला खूप आवडलं. मी सांगलीमधले प्रत्येकाजण सांगतो आहे की इथं येऊन व्हिजिट करावं एकदा आणि जेवणाचा आस्वाद घ्यावा. व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही आहे, पण नॉनव्हेज ह्यांची स्पेशालिटी आहे. बिर्याणी, कबाब, स्टार्टअप बरेच काही प्रकार आहेत. माझं नाव ओंकार मंत्रे आहे, राहणार सांगली. हॉटेल खूपच छान आहे, इंटेरियर पण छान आहे आणि बिर्याणी मी आत्ता घेतलेला आहे, तर टेस्ट खूपच छान आहे त्याची. हो, पहिल्यांदा आलो आहे मी, पहिल्यांदाच आलो. पहिला आता मी चिकन मालवणी घेतलेली आहे, चांगली एकदम, टेस्ट मस्त आहे, मस्त आहे एकदम, काय प्रॉब्लेम नाही. हां, चांगले करणं एवढं सांग की ट्राय करावे ते येऊन, म्हणजे सगळ्यांना ट्राय केल्याशिवाय तर माहीत पडत नाही. सो सर्वांनी ट्राय करावं, खूप छान आहे टेस्ट. थँक्यू. मी डॉक्टर स्मिता कबीर मुलानी, सांगलीतलीच आहे. आज आम्ही बटर रोटी, बटर नान आणि डिशमध्ये बटर चिकन आणि चिकन मालवणी ट्राय केलं. चांगली टेस्ट आहे, इट्स व्हेरी डिलिशियस. सर्व सांगलीकरांनी एकदा इथे येऊन त्याची टेस्ट घ्यायला काहीच हरकत नाही आहे. आणि इथे जे फॅमिलीसाठी सेपरेट सोय आहे, त्यामुळं सेफ आहे आणि खूप छान आहे. इथलं जे वातावरण आहे ते आल्हाददायक आहे आणि फॅमिलीला सोबत घेऊन येण्यात काही हरकत नाही आहे. खूप सगळे फॅमिली मेंबर इथे एन्जॉय करू शकतात आणि सर्विस पण चांगली आहे. कबीर मुलानी, सांगली. नाही, या हॉटेलला पहिल्यांदा झालं. चिकन मालवणी आणि बटर चिकन. यस, छान आहे, छान आहे, आवडले. तर मित्रांनो, नॉनव्हेज फूड आता बघितलंच आपण आणि सगळ्या गोष्टींचे रिव्ह्यू देखील आपण घेतलेत आणि आता व्हेज पनीर कबाब आपल्यासमोर आलेला आहे. हे समोर बघू शकता तुम्ही, पनीर कबाब आहे आणि आता आपण टेस्ट करणार आहोत. व्हेजिटेरियन टेस्ट करायची जबाबदारी माझ्यावरती आहे. तर टेस्ट करून बघूयात कसं झालं आहे. सोबत ग्रीन चटणी देखील दिली आहे. तर हे पनीर आहे, टेस्ट करून बघूयात आपण एकदा. वा, खूपच जबरदस्त टेस्ट आहे मित्रांनो. खूपच फ्रेश असं पनीर आहे आणि मसाले देखील खूप छान असे बेक झालेले आहेत. आणि तंदूर भट्टी मग तुम्ही बघितलीत तर कायम पेटलेलेच आहे तंदूर भट्टी आणि त्यामुळं व्यवस्थित बेक झालेलं आहे सगळे मसाले. मग कुठेही कच्चं वगैरे असं वाटत नाही आहे. आणि पनीर देखील खूपच फ्रेश आहे. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे व्हेज नॉनव्हेज पदार्थ खाण्यासाठी अल मस्क हॉटेलला तुम्ही भेट द्यावी लागेल. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.